मिठाई तर बनवायची, पण वेळ खूप कमी आहे. काहीच हरकत नाही. फक्त 15 मिनिटात तुम्ही ही मिठाई तयार करू शकता आणि ही मिठाई झटपट तर होतेच, पण खूप कमी खर्चात तयार होते बरं. फक्त 50 रुपयात आपण ही रंगीबेरंगी आणि एकदम टेस्टी मिठाई बनवणार आहोत. अगदी झटपट तयार होणारी आणि एकदम कमी खर्चात सगळ्यात स्वस्त मिठाईची रेसिपी आज आपण बघणार आहोत. बनवायला इतकी सोपी आहे की लहान मुलं देखील ही मिठाई बनवू शकतात किंवा पुरुष मंडळी देखील आपल्या बहिणीसाठी ही मिठाई बनवू शकतात. आता रक्षाबंधन येत आहे, त्यामुळे पुरुष मंडळी देखील आपल्या बहिणीसाठी काही करायचं असेल तर ही मिठाई बनवू शकता. खूप झटपट होते, कमी खर्चात होते आणि चवीला देखील एकदम जबरदस्त आहे. तर लगेच आपण याची रेसिपी पाहूया. तर ही मिठाई बनवण्यासाठी मी पार्ले ब्रँडचे फॅब व्हॅनिला क्रीम सँडविच बिस्किट्स घेतलेले आहे. 300 ग्रॅमचं पॅकेट आहे हे आणि हे 50 रुपयाला मिळालेलं आहे मला, कारण यावरती ऑफर होती. आता तुम्हाला हे बिस्किट घ्यायचे नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही ब्रँडचे बिस्किट घेऊ शकता. फक्त ते असे ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे, म्हणजे मी बनवलेल्या मिठाईला जसा रंग आलाय ना तसाच रंग तुमच्या मिठाईला देखील येईल. आणि तुम्हाला वेगळा रंग हवा असेल तर मग इतर कुठलेही क्रीमवाले बिस्किट तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये हे 3 पॅकेट्स आलेले आहे. हे 3ही पॅकेट्स आपल्याला इथे लागणार आहे. सुरुवातीला 2 फोडून घेतले मी. आता आपल्याला यातली जी क्रीम आहे ना ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे, कारण आपल्याला 2 रंगाची मिठाई बनवायची आहे. आणि ही जी व्हाईटवाली क्रीम आहे ना ती व्हॅनिला फ्लेवरची आहे आणि हे बिस्किट चॉकलेट फ्लेवरचे आहे. त्यामुळे आपली मिठाई चॉकलेट आणि व्हॅनिला फ्लेवरची बनणार आहे. आता सगळ्या बिस्किटाची अशी क्रीम काढून घेतल्याच्या नंतर हे जे बिस्किट आहे ना ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये असे तोडून घालायचे आहे. आणि याची आता एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे यामध्ये बिस्किटाचे तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आणि सगळ्या बिस्किटाची अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. 2 बॅचमध्ये मी सगळ्या बिस्किटाची पावडर करून घेतलेली आहे. ही पावडर आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात. आणि आता बिस्किटांमधली जी क्रीम आहे ना ती आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. यामध्ये आता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहे, पण नसेल तुमच्याकडे तर स्किप देखील करू शकता. रंगीबेरंगी टुटी फ्रुटी घालायची आहे, यामुळे चव तर छान येतेच, पण मिठाई दिसायलाही खूप छान दिसते. ही टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स आता या क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हे सगळं साहित्य आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा असा गोळा तयार करायचा आहे. आता ह्या मिश्रणाचा आपल्याला रोल बनवायचा आहे चौकोनी आकाराचा. त्यासाठी आपल्याला अशी प्लॅस्टिक शीट घ्यायची आहे, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि मग हे मिश्रण यावरती ठेवून असा रोल तयार करायचा आहे. तुम्ही मिठाई गोल आकाराची बनवत असाल तर मग रोल लंबगोल करायचा आहे आणि मिठाई चौकोनी आकाराची बनवत असाल तर मग चौकोनी रोल तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल. आता हा रोल आपल्याला प्लॅस्टिक शीटमध्ये असा गुंडाळून घ्यायचा आहे आणि याला 5 ते 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. आता लगेच आपण ही जी बिस्किटाची पावडर केलेली आहे त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पातळ हे मिश्रण बनवायचं नाही बरं, नाहीतर आपल्याला याची शीट लाटता येणार नाही. पोळीसाठी जशी आपण कणिक भिजवतो ना त्या कन्सिस्टन्सीमध्ये याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे याला आता हाताने असं थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि आता याची आपल्याला शीट लाटून घ्यायची आहे. तेव्हा 2 पॉलिथिन शीट घ्यायची आहे आपल्याला, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि 2 पॉलिथिन शीटच्या मध्ये हा गोळा ठेवून याची आपल्याला जाडसर शीट लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही ब्लॅक शीट ब्लॅक पोळपाटावरती उठून दिसत नव्हती, त्यामुळे ही मी चॉपिंग बोर्डवरती काढून घेतलेली आहे. यावरती आता आपण जो व्हाईट क्रीमवाला रोल बनवलेला आहे ना तो मध्यभागी असा ठेवायचा आहे आणि शीट आता अशी फोल्ड करायची आहे. एक साईड फोल्ड करून झाली की लगेच दुसऱ्या साईडने देखील अशी फोल्ड करायची आहे आणि याला आता चौकोनी आकारात पसरवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडच्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहे. कडा जर जास्त असेल तर मग त्या चाकूने थोड्याशा कट करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे. आणि आता पुन्हा याला छान फिनिशिंग द्यायची आहे, छान चौकोनी आकार द्यायचा आहे. गोल आकाराची मिठाई बनवत असाल तर मग गोल रोल तयार करायचा आहे आणि चौकोनी आकाराची मिठाई बनवत असाल तर असा चौकोनी रोल तयार करायचा आहे. याला व्यवस्थित आकार देऊन झाला की दोन्ही साईड आपल्याला अशा पॅक करायच्या आहे आणि हा रोल आता अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सेट होण्यासाठी. रोल आता व्यवस्थित सेट झालेला आहे, थोडासा हार्ड झालेला आहे आणि हार्डच हवा आहे आपल्याला. रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल. हा रोल आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मिठाईचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकाल किती परफेक्ट आहे आणि टुटी फ्रुटीमुळे ही मिठाई खूप छान जबरदस्त दिसते आणि चवीलाही खूप छान लागते बरं. कुणाचाही विश्वास बसणार नाही. ही मिठाई आपण बिस्किटपासून बनवलेली आहे
कारण याच्या लुकवरून तरी असं वाटतं ही मिठाई चॉकलेटची आहे. चवीलाही खूप छान झालेली आहे आणि टेक्स्चर तर तुम्ही पाहू शकाल किती छान सॉफ्ट झालेलं आहे. ही मिठाई आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खरंच तुम्ही रक्षाबंधनला ही मिठाई नक्की बनवून बघा. तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल. कारण यात जास्त तामझाम तर नाहीच आहे, पण ही खूप कमी साहित्यात आणि खूप टेस्टी मिठाई तयार होते. तुम्ही एकदा बनवून बघा. मला खात्री आहे तुम्हालाही खूपच आवडेल आणि त्यानंतर तुम्ही ही मिठाई पुन्हा पुन्हा बनवाल. चवीलाही एकदम टेस्टी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.